कित्येक मंत्री आले आणि गेले, कित्येक कॅबिनेट आले आणि गेले, किती सिनेमा आले आणि गेले, किती गाणे आले आणि गेले, परंतु आज सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी आता विश्वात्मके देवे मागणे ते एक, हे जिवंत आहे. त्याचं कारण आहे, याला स्पर्श कोणाचा आहे? ज्ञानदेव तुकाराम. मला वाटतं अभ्यासक लोकांना कळेल, व्याकरणाच्या नियमाने हा मध्यम पदलोपी समास आहे. ज्ञानदेव तुकाराम, ऊन होऊन पासून पर्यंत, ज्ञानोबरायापासून ते तुकोबरायांच्या पर्यंत. काही यूट्यूबच्या माध्यमातून आज ना उद्या जेव्हा माझं कीर्तन कोणी ऐकतील तेव्हा त्यांना प्रश्न निर्माण होईल, मग अन्य संत नव्हते काय? होय, अन्य संत आहेतच, पण वारकरी कुटुंबाचे लीडर, प्रणेते, उद्गाते, कृपाछत्र असलेले हे 2 संत आहेत. 5 संताला विशेष महत्व आहे, त्याला पंचप्राण म्हटलेलं आहे. कोणते कोणते यादी देतो. श्लोक संस्कृतातला आहे, पुन्हा मराठी अर्थ सांगतो. ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. संत बहिणा बहिणी त्यांच्या गाथेत हे सगळं प्रकरण त्याने लिहिलंय. काय केलंय? काय केलंय? ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. रे देवालया, रे देवालया, रे देवालया, रे देवालया, नामतया किंकर, नामतया किंकर, नामतया किंकर, करा सावकाश, करा सावकाश, करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, खांब दिला भागवत. प्रकरण आलंय सावकाश. तिथे वादक टाळकऱ्यांची आणि माझी गती अवकाश असली पाहिजे, नाही तर भजन करा सावकाश नाही जमायचं. अभंगात जे मांडलंय तसंच करावं लागेल. हे पंचप्राण वारकरी परंपरेचे प्रमुख आहेत. एक बोलू का? ज्ञानोबराय श्वास आहे, तर तुकोबराय आत्मा आहे, आपला लक्षात धरा. आणि या दोघांचं नाव घेतलं की सगळ्यांचं घेतलं. तुमचं नाव घेतलं की बाकीचे मग सेटन, श्रीमंतन, डेव्हलपमेंटवाले सगळे आले. मी त्यांचे नाव घेणार नाही. विठाल विठाल. इंजिन आलं की डबे आले बघा. सोपं गणित आहे का? डबे आधी, आधी इंजिन आणि मग डबे. हे 2 प्रमुख आहेत आणि या प्रमुखांच्या उपलक्षणानं आदी करून संताचा समावेश आहे. त्यापैकी जगद्गुरु तुकोबारायांच्या या पवित्र तपस्थळीच्या भागात आज मी त्यांच्या गाथेतला अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. जमलेल्या सर्व महाराज मंडळीला, माता भगिनींना, टाळकऱ्यांना मनपूर्वक कोटी कोटी श्रीमन्नारायण रामकृष्ण हरी. वेळ कमी आहे, अभंगाकडे मला ओळू द्या ही तुम्हाला माझी प्रार्थना आहे. देह नावाचं गाव आहे. चिंतनाला सुरुवात झाली. आपल्या देह नावाचं गाव आहे आणि हे गाव करप्टेड झालंय. वरून आपण लेरीर लावतो, हमामा लावतो, रेक्सोना लावतो, अजून लाईफ बॉय लावतो, अजून मोती साबण लावतो, अजून काही रामदेव बाबांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्या नवीन नवीन आहेत त्या सगळ्या लावा. माझं काही भांडण नाही. परंतु नाही निर्मळ जीवन काय करील साबण. ही स्थिती आहे आपल्या देह नावाच्या गावाची. आणि त्याच्यात काही सदस्य आहेत. त्या सगळ्यात महत्वाचा सदस्य हा मनाजी पाटील आहे. यांनी हे गाव करप्टेड करून टाकलंय, फ्रॉड करून टाकलंय.
स्वैराचारी करून टाकलंय. थोडक्यात मराठी स्वच्छ या देह नावाच्या गावाचं वाटोळ केलंय. त्याच्या मर्जीनं अन्य सदस्यांना राबवतो, त्याच्या धाकात बसवतो आणि तसं वागायला कारणीभूत ठरवतो. कोण? मनाजी पाटील. या मनाजी पाटलाच्या हाताखाली लुडबुड करणारा, लांगूल चालन करणारा, इकडून तिकडे चाडी चुगली करणारा एक सदस्य आहे. त्याचं नाव आहे काम नावाचा कोतवाल. काम नावाच्या कोतवालानं मनाजी पाटलाच्या विरोधात या देह गावामध्ये एक पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनचं नाव आहे ठाणं. ठाणं म्हणजे ठिकाण. त्या ठिकाणावर जाऊन त्याने क्रोधाजी नावाच्या PSIच्या फौजदाराच्या टेबलवरती मनाजी पाटलाच्या विरोधात अर्ज दाखल केलाय. या देह गावातलं प्रकरण आहे बरं का सगळं. हे मुसी नाही, मावळ नाही, नाणे मावळ नाही, ऐकताय का? हे चाकण नाही, शिक्रापूर नाही, मी सांगतोय तर देह नावाचं गाव. त्यामुळे रागावू नका मला. राग आला तर पुढे बोलू नका, याच्यापेक्षा दुसरं काय. बंगले वाढले, PUP वाढली, EC वाढली, फरशा वाढल्या, वॉलपेपर छान झाला, संडासमध्ये स्वतंत्र लिक्विडाच्या बॅगा आल्या की दुर्गंधापेक्षा सुगंध यावा, हे सगळं झालं. बिचनजवळ आरशा आला, नॅफकिन आली, डेटॉल लिक्विड आलं, हे सगळं आलं वर. हे कुठं आलंय? वर. प्रॉब्लेम आपला आत आहे. याच्यासाठी वारकरी संप्रदाय. अडचण कुठे आपली? आत आहे. आणि मग त्या मनाजी पाटलाच्या विरोधात काम नावाच्या कोतवालानं क्रोधाजी नावाच्या फौजदाराच्या टेबलवरती तक्रारीचा अर्ज केलाय. का? मनाजी चांगलं वागत नाही आणि त्याच्यामुळं आम्हालाही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, याचा राजीनामा घ्या. जसं आत्ता सध्या चालू आहे तसं. ऐकलं ना तुम्ही? याला सादृश्य चिंतन म्हणतात, वास्तववाद. आता काय करायचं? अर्ज तर आला. PSI ड्युटीवरती नव्हते, काही कामास्तवर घरी पोहोचले होते. आले, गाडीतनं उतरले. त्यांच्या हातात एवढी एवढी छडी वेळूची असायची काठी, त्याला एक पितळी अशी सिंबी असायची. कॅप काढली, ठेवली आणि टेबलवरती काचेखालचा अर्ज पाहिला तर काम नावाच्या कोतवालानं मनाजी पाटलाच्या विरोधात या क्रोधाजी PSIच्या समोर हा अर्ज मांडलाय. पण अडचण अशी झाली श्री महाराज, या क्रोधाजी फौजदारला टेबलवरती अर्ज पाहता पाहताच ममत्व निर्माण झालं. काय निर्माण झालं? अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि ममत्व त्रिसूत्री आहे. त्याला ममत्व निर्माण झालं. अरे हा अर्ज काम नावाच्या कोतवालानी मनाजीच्या विरोधात केलाय, पण मी क्रोधाजी फौजदार आणि या देह गावात राहणारे मनाजी पाटील, आमच्या दोघांचं रिलेशन आहे, नातं आहे. नाही कळलं तुम्हाला? इथं नातं उदयाला आलं. मग काय करा? केस दाबा. मी UPC, MPC, पोलीस खात्याचे, DEDचे सगळे पुस्तकं वाचून झालेत माझे. त्याला पुस्तकं म्हणायचे आणि आपल्याला ग्रंथ म्हणायचे. हा भेद. कादंबऱ्याला उपन्यास म्हणायचे. श्रोते हो, फर्स्ट ग्रेड, मोहरील, ठाणे अंमलदार, बीट अंमलदार असे पद आहेत त्या पोलीस खात्यात. SP कुण अर्ज जरी केला तरी ग्रामीणचा ठाणे अंमलदार अर्ज पाहून केस रद्द करू शकतो वा वाढवू शकतो, एवढी किंमत त्या पदाला आहे. त्याचं नाव बीट अंमलदार. बिटल अंमलदाराकडून फाईल मागवली आणि क्रोधाजीच्या लक्षात आलं. ते म्हणले, इकडे या, इकडे या. काय करा, ही जे प्रकरण आहे ना, इथले इथेच थांबवा. कोण सांगते? PSI. कुणाला? बीट अंमलदाराला. जमादार म्हणा, चला हे बंद करा. मग माझ्यासारखे, बुवांच्या सारखे आम्ही जुने लोक तिथे होतो. म्हणलं क्रोधाजीला हे प्रकरण का दावलं? अहो ते म्हणले, मनाजी पाटलाचं माझं नातं आहे, आम्ही दोघं केस वाढवतो, दोघं मिटवतो, अर्धा अर्ध खातो. नाही कळलं तुम्हाला? दाबून टाकलं म्हणले प्रकरण. म्हणजे ममत्व निर्माण झालं. त्या क्रोधाजी PSIला ममत्व निर्माण झालं. त्याला कन्या झाली. मानसिकता करा, ममता नावाची मुलगी झाली. ऐकता ना तुम्ही? ममता. त्या ममतेला अविद्या नावाची कन्या झाली. पुन्हा कोणती झाली? अविद्या. आणि त्या अविद्या नावाच्या कन्येला मुलगा झाला, त्याचं नाव अहंकार. तुम्हाला नागरिक शास्त्र कळलं का? हे तुम्ही जागेत का सगळेजण?
अहंकार नावाचा मुलगा झाला आणि प्रकरण असं झालं, आता गाव प्रचंड करप्टेड झालं. एकतर काम नावाचा कोतवाल, तापणारा क्रोधाची PSI, त्यातली त्यात मनाजी नावाचा पाटील, पुन्हा त्याची ममता नावाची कन्या, तिला अविद्या नावाची मुलगी आणि त्या अविद्या मुलीला झालेला मुलगा, त्याचं नाव अहंकार. या सगळ्या सदस्यांनी या देह नावाच्या गावाची वाट लावली. विठ्ठल आता आपल्याकडे सगळे प्रमाण आहेत, एक एक म्हणा तुम्ही. म्हणा मनाजी पाटील देह गावीचा. मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देव पुरी. या मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील पाडील तुम्हाला मला तो फाशीला देईल. हा झाला मनाजी चॅप्टर बाजूला. आता दुसरा कोण आहे? काम नावाचा कोतवाल आहे. अरे कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी. हरिहराचे हला हला भय नाही, हरिहराचे भय नाही त्याची. महान महान ऋषी, महान महान ऋषी. या काम नावाच्या कोतवालाची यादी याच्यात आली. याच्यात पुन्हा क्रोधाजी फौजदार आला आणि या सगळ्या सदस्यांनी काय केलं याबद्दल प्रमाण आपण यांच्या मुखातनं ऐकलेत. त्यांना येत नाही असं नाही, वेळ खूप झाल्यामुळे मी म्हणालो थांबा. याला म्हणायचं प्रेम देणे. काय म्हणायचं? नाही तर येत नाही तर कशाला उभा राहिले, तसं नाही चालत. आता विठ्ठल आणि देश काल परत्वे असं लवचिक व्हावं माणसाने. कशाला भांडण करायचे? 1.25 तासाचं नातं आणि त्याच्यात वाद विवाद भांडणं. गेला वाद खंडोणी, त्याचं नाव कीर्तन. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोणी. पुन्हा वाद कशाला घालायचे? वाद घालू नयेत. वादन तर्क करावा पंडितांनी. पण आपण काय करायचं? तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा संग, तार्किकाचा टाका संग. अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणापावते रंग, धरो दाता संगत तोय बाधक, धरो दाता संगत तोय बाधक, धरो दाता संगत तोय बाधक, धरो दाता संगत तोय बाधक. अन्यांच्या नादी लागू नये. 2 प्रमाणाचे अर्थ सांगत बसत नाही. वेळ आपला कमी आहे. आपलं प्रकरण चाललंय. देह नावाचं गाव आहे, त्या गावातल्या सदस्यांनी या गावाची विल्हेवाट लावली आहे. हे गाव जर बिघडलं तर बाकीचे गावं कसे सुधारतील? तरी फोटोपुरते लोक आणि नेते खराटे हातात धरून फोटो काढतात. स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मग मीडिया तंत्राला तुम्ही ते काही कंटिन्यू 3 तासे झाडीत नाहीत. फोटो पुरते झाडणे आणि वरच्या डोळ्यांनी पाहणे, अंतःचक्षुचा संबंध शिल्लक राहिलेला नाही.
आतला मळ जात नाही तोपर्यंत आनंद प्राप्त होत नाही. तुम्हाला मी एक दृष्टांत देतो, कीर्तन पुढे सरकवतो. श्रोते हो, आपल्याकडे एक प्रकरण असे, पूर्वी कंदील असायचे. कंदील जरा माना हलवाना, जरा कंदील होते. त्याच्यापेक्षा अजून सोपं होतं, एक बॉटल असायची कशाची, काचेची. तिच्या टोपणाला छिद्र पाडायचं, चिंदी काढायची, वर वात काढायची, लावली की रात्रभर चालायची. सकाळी आपण बुक्का तयार व्हायचा. असं केलं की बुक्का तयार व्हायचा. वेगळी कंपनी टाकायची गरज नसायची. नंतर मग कंदील आला, तर कंदीलाला मध्ये काच, खाली फाउंडेशन, त्याची टाकी रॉकेल ठेवण्याची, वरती हेड, डोकं त्याचं स्प्रिंग, त्याला टेन्शन असायचं, आणि कमी जास्ती करायला त्याला एक कॉक असायचं, बटन असायचं. जुन्या स्त्रिया हुशार होत्या, आताच्या वेड्यात असं मी म्हणत नाही. परंतु कंदील जर भडकला वात त्याची, तर भरायचं रॉकेल, पण वातीची काजळी काढायची, वातीची, आणि मग त्याला खोबऱ्याच्या तेलाचं बोट लावायचं. कोणतं? म्हणजे ते भडकत नसायचं, चरचर करत नसायचं. हे काही शिकलेलं नव्हत्या त्या, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, पीसी ग्रुप तयार नव्हता, पण त्यांना काय लागत होतं ते घरात कळायचं. वेदमंत्र येत नव्हते, पण ग्रामीण भागातली माऊली कपाळभर कुंकू, हातभर चुडान, अंगभर वस्त्र, डोक्यावरचा पदर, स्वयंपाकाला लागली की एवढी चांदकी करायची तिने. कणकीची म्हणा, ज्वारीच्या पिठाची, बाजरीच्या पिठाची किंवा तांदळाच्या पिठाची, एवढी तिची भावना बघा पवित्र आहे. हातात घ्यायची, तवावर करायची आणि अग्नी टाकायची. म्हणजे काय? अग्नीला त्या आहुतीनं स्वाहाकार करत असायची. अग्नी प्रसन्न व्हायचा आणि घरात खाल्लेलं अन्न लोकांना पचायचं. ऊर्ध्वगामित्व आणि अधोगामित्व कळायचं. विप्रकुळातला ब्राह्मण जसा वैश्वदेव कर्म मंत्राने करतो, तसं मंत्र न म्हणता रामकृष्ण हरी म्हणत ही माऊली त्या अग्नीत आहुती समर्पित करायची आणि घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहत असायचं. छोटे छोटे प्रकरण आहेत, पण मनपूर्वक तुम्ही सगळेजण ऐका. त्यांची काही PhD नव्हती, पण त्या क्रमानं सासूने केलं, सुनेने ऐकलं, काकीने केलं, पुतणीने ऐकलं, मामीने केलं, भाचीने ऐकलं. हा क्रम घरात चालू असायचा. आदरार्थी भावना होती. मुद्दा माझा इतकाच की कंदील आले आणि गव्हर्नमेंटने नियम काढला. शासनाचे काही काही नियम चांगले आहेत कोणत्याही, आणि काही काही वाईट आहेत. मी कोणत्याबद्दल म्हणत नाही, अनेक शासनाचे. काय? प्रौढ शिक्षणचा वर्ग आला. कोणता? प्रौढ. ग्रामीण भागात म्हणजे वयस्कर आहेत, 50, 55, 60, 70, 80 अशा म्हाताऱ्या आणि म्हातारे यांची शाळा रात्रीची, त्याचं नाव प्रौढ शिक्षण. मग ती शाळेच्या हॉलमध्ये, ग्रामपंचायतच्या जागेत, समाज मंदिरात, मारुती मंदिराच्या चाहोडीमध्ये असे ते क्लास चालायचे. मग खेळा ठोकायचा आणि गुंडाळ फळा अडकवायचा. खडूचा बॉक्स, गुंडाळ फळा आणि कंदील. कळलं तुम्हाला? आणि डस्टर नव्हतं पुसायला, कपडा घ्यायचा, ओला करायचा आणि पुसायचं. नीट ऐका बरं का, दृष्टांत कळला तर अभंग कळेल. मग काय झालं, एक दिवस ते सर्वे करायला, इन्स्पेक्शन करायला एक अधिकारी आले की क्लास चलतो का. गावातला BEd झालेला विद्यार्थी, शिक्षक बाकीच्या म्हातारीला शिकवतो का. तेवढ्यात MACBची लाईट गेली. मग आठवण कशी झाली? कंदिलाची. रॉकेल ओतलं, कंदील पेटवला, काच लावली, पण प्रकाशच बाहेर पडेना. ऐकताय ना तुम्ही दृष्टांत? प्रकाश बाहेर पडेना. शिकवायला MEd, DEd, BEd, BPEd. शिकले खूप, पैसे नाहीत, नोकरी नाही, त्यामुळे येड शिकवणारे. ऐकताय ना? आणि मग शिकणारे म्हातारी, त्यांना ग रे गणपतीचा अशा शब्दांच्या मागे अवग्रह तयार व्हायचे. आकार, गायकाला आकार द्यावे लागतात आणि वय झाल्यावर आकार येत असतात आपण होणच. लक्षात आलं का? रे मारुत असं ते म्हणत असायचे. आणि तेवढ्यात तो कंदिलाचा भडका झाला. एवढा भडका झाला की स्फोट व्हायची वेळ आली. आणि मग एक म्हातारी म्हणाली, 9 लाख उंबऱ्यातली, मास्तर तुला कोणी ठेवलं रे नोकरीला, सरकारला काही कळतं का? त्यांनी काच काढला आणि वरून असा पुसायला लागला. तू कळलं तुम्हाला? नाही कळलं? हा काच आहे. फॉर एक्झाम्पल असा घेतला आणि पॅन्टीला त्यांनी असं पुसायला सुरुवात केली. मला सांगा किती वर्ष पॅन्टीच्या कपड्यावरती काच वरून घासल्यावर साफ होईल हो? बोला ना.
काजळी आलेली आहे आणि साप चाललंय वरून. देह नावाचा कंदील आहे तुमचा आणि माझा. तुमचा आणि माझा कोणता कंदील आहे? देह नावाचा. ऐकताना त्याला हेड आहे, याला हेड आहे, त्याला टेन्शन आहे, याला टेन्शन. नाही कळलं तुम्हाला? रॉकेलची टाकी जशी त्याला आहे तशी आपल्याला इथं. नाही कळलं तुम्हाला? खाली फाउंडेशन आहे, परंतु काजळी आलेली आहे आणि सफाई चालली आहे वरून. आरोग्याचे रक्षण करीतो लाईफ बॉय. मग एक म्हातारी उठली ती म्हणाली, मास्तर तुला कळत नाही, इकडे. त्या म्हाताऱ्याने आपला पदर घेतला असा. ऐकता का? शांत बसा, शांत बसा. असा पदर घेतला, असा पदर. नीट ऐका. खडू असा चुरगाळला, म्हणजे पेस्ट, त्याचं पीठ केलं, भुगा केला, चूर्ण केलं, पावडर केली. जो शब्द ज्याला आवडेल तो घ्या. कंदिलाच्या काचेमध्ये टाकला, पदर घेतला आणि असा असा केला. आता दृष्टांत संपला. ज्ञानाला किंमत आहे का अनुभवाला किंमत आहे? बोला तुम्ही. तो डीएड आहे, बीएड आहे, म्हातारी शिकलेली नाही, पण अनुभव मोठा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात पद आणि पंडितापेक्षा अनुभवजन्य ज्ञानाला विशेष महत्व आहे. आता याला प्रमाण काय? मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, योग्या पाहे दिवाळी निरंतर. बर, आता वेदांत तो सोपा आणि सरळ. बर, आवरण आणि विक्षेप नावाचे दोष आहेत. हा दोष निर्माण झालाय आतून आणि साफ करतो आपण वरून. याला प्रमाण काय? याला प्रमाण काय? सगळ्यांच्या पाठातलंय. नाही निर्मळ जीवन झालं, मग काय करील साबण. तर साबण म्हणजे उपचार काय करतील असा त्याचा अर्थ आहे. त्या काळात MIDC नव्हती, लिक्विड केमिकल नव्हतं, साबणही नव्हती. शाडूची माती आणि रिठा कोटायचा आणि कपडे धुवायचे. विठ्ठल देह चतुष्टयात 4 प्रकरण आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता फाल्गुनात होळी येणार आहे, होळी. बरोबर आहे की नाही? त्या काळात गौऱ्या रचायच्या, लाकडं आणायचे, त्याला अग्नी स्पर्श करायचा, बँड वाजवायचा, हलक्या वाजवायच्या, टाळ पखवाज वाजवायचा, आणि पाटलाच्या घरून झेंडा यायचा आणि ब्राह्मणाकडून नैवेद्य यायचा आणि गावातला कुलधर्म कुलाचार नैवेद्य आरती संपन्न व्हायची. अजूनही विदर्भ मराठवाड्याच्या मातीचे प्रकरण आहेत. मग गौऱ्या आणि लाकडाची होळी पेटवायची का नाही? संतांनी सांगितलं देह चतुष्ट्याची रचोनिया होळी. काय काय रचायचं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकावर एक रचायचे. देह चित्त शुद्धी जर झाली नाही तर परब्रह्म परमात्मा हृदय कमल परागात राहत नाही. आता कठोपनिषदातला मंत्र सांगतो. ज्यांना चांगला ऐकायची सवय नाही त्यांना माझं कीर्तन जड जाईल, पण मंत्र असा आहे, एको वशी सर्व भूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यक करोति तमात्मस्थम एनु पश्चन्ति धीराः तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां. हृदयात व्यापक असतील ब्रह्म ज्याला कळतं त्याला सुलीव सुख मिळतं, न अन्य इतरांना ते प्राप्त होत नाही नाही नाही. मग आता काय करावं लागन? देह नावाचं गाव तुम्हाला निर्मळ करावं लागणार आहे. मग सगळ्यात मोठा अडथळ कोणता आहे? तर अहंकार. वारकरी संतांच्या लक्षात आलं आणि कीर्तन भजन जोरात झाले, पण शेवटी कोणाला जर घमेंड आली, माज आला, तर उतरवण्यासाठी नामदेवरायांची प्रार्थना आहे. कोणती? अहंकाराचा वारा न लागो राजा, 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 अहंकाराचा वारा न लागो राजा. माझ्या विष्णुदासा भाविका, माझ्या विष्णुदासा वाटा, माझ्या विष्णुदासा भाविका,
भाविकाशी माझ्या विष्णुदासा माझ्या विष्णुदासा भाविकाशी माझ्या विष्णुदासा भाविकाशी माझ्या विष्णुदासा श्रोते हो, अहंकार हा बड्या बड्यांनाच त्रास देतो. सगळ्यात प्रकरण पाठ आहे, सगळ्यांच्या माहितीचं प्रकरण आहे, सगळ्यांच्या प्रकरण पाठातलं आहे. काय बोलावं आता. नाही नाही, ते जनरेटरचा धाड धाड आवाज कानावर हां असा असा येऊ द्या ना. मग आता काय त्याला काय विस्कळीत होऊन जातं सगळं. विठ्ठल 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 मी ते आर पाटलाच्या पुण्यतिथीला माझं तासगावला कीर्तन होतं. मी चालू कीर्तन बंद केलं. अहो ते म्हणले मंत्रीत, म्हणलं ते मंत्रीत तिकडे मंत्रालयात, माझा काय संबंध. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायात आम्ही कॅबिनेटच आहेत ना. आम्ही सिंहाची पिलेत काय, लांडगेत का कुत्रे आहेत. वारकरी संप्रदायात स्पष्ट बोलणारे 3च लोक होऊन गेले. गुरुवर्य जयराम बाबा, गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबा आणि म्हातारबा शिंदे खणपुरीकर. विठ्ठल विठ्ठल. आता या लोकांना सवय कशी लागली कीर्तन करून. या 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 बसा, बरेत ना. कशाला बरेत ना, काय काय तुझ्याशी मला काय जावाई करायचं, पुतण्या करायचा. विठ्ठल विठ्ठल. या बुवा लोकांनी सवय लावल्या समाजाला. या चला, एक मोठं प्रकरण आहे, सगळ्यांच्या पाठातलं आहे. या भारत देशात अनेक राजे होऊन गेले, महाराष्ट्रात अनेक राजे झाले. मेवाडच्या राजाचं एक प्रकरण आहे. काय झालं, सगळ्या जनतेला असं वाटायचं की आमचा राजा कर्तृत्ववान आहे, कर्तृत्ववान आहे. म्हणून कारागिरांना बोलवलं आणि नवीन एका किल्ल्याच्या कोटाचं बांधकाम सुरू केलं. जुना शब्द आहे सुक्तळ, घन लोखंडाचा. गेले कारागीर आणि राजे गेले आणि काळ्या पाषाणाच्या त्या दगडावरती आघात घातला. दृष्टांत आहे का बरं का, फार महत्वाचा आहे. आघात घातला म्हणजे ठोका टाकला. दगड ब्लास्ट झाला म्हणजे फुटला आणि त्या काळ्या भिन्न पाषाणातून एक बेडूक ट्रॅव करून बाहेर आला. तर तिथे एक संत होते, सुफी संत. संत कोणत्या समाजाचे असो, आपल्याला काय करायचं. संत होते. संतांनी विचारलं, महाराज जनतेला अन्न पाणी तुम्ही पुरवता, यात नवल नाही. तुमच्या जीवावर राज्य चालतं, यात नवल नाही. पण दगडाच्या मध्ये बसलेल्या बेडकीला अन्न पाण्याचा पुरवठा तुम्हीच करता का हो. दृष्टांत कळला तुम्हाला. त्या राजाने आपला मुकुट काढीत ठेवला आणि त्या संताला शिरसाष्टांग नमस्कार घातला. लक्षात धरा तुम्ही, असे एक जुना शब्द आपल्याकडं की मुंगी के पाव में, म्हणजे मुंगीच्या पायात पैंजन बांधलं तर अल्लाह सुनतो म्हणे. भगवंत केवढा व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल अनेक प्रकरण सांगता येतील तुम्हाला, अनेक. काय झालं, तापी तीरावरनं चांगदेव हा आळंदीच्या दिशेने निघाला. पण डोक्यात भ्रम होता. आता पंचदशी 2 भ्रम आहेत. एक संवादी भ्रम आहे आणि दुसरा विसंवादी भ्रम आहे. विसंवादी म्हणजे जगत नसलेल्या प्रपंचावरती प्रेम करणे विसंवादी, आणि जन्माला घातलेल्या जीवानं देवावर प्रेम करणे याला संवादी भ्रम म्हणायचं. सोपं गणित. काय झालं, तो अनेक विध शिष्यांना घेऊन वाघावर बसून आला आणि वाघ डुलत डुलत चालला. गळ्यात साप, मुंडमाला,
विंच व कुंडल घातलेले, विभूती लावलेल्या, जटा बांधलेल्या, आणि ते शिष्य त्यांचा जे जयकार करत असायचे. लोकांना चांगदेव नीट कळले नाही अजून. 3 चांगदेव आहेत. चांगा वटेश्वर, केशवदास चांगा आणि राऊळ चांगा. विठ्ठल विठ्ठल